हाय, आज परत मी अपनी घिसी-पिटी लाईफ लेके आपके सामने आ गई म्हणजेच की आज मी परत कामाला चाललेली आहे 4 दिवसानंतर. आधीच माझा मूड खराब होता आणि कामाला जाऊन तर अजूनच झाला कारण लोकांचे तोंड असे पडेल होते जसं की मी 1 महिन्यानंतर सुट्टी घेऊन मग मी कामाला गेलेली. जसं की यांचं स्टोअरच बंद व्हायवर आलेलं होतं, की तू सुट्टी का एवढी घेतली? काय झालं होतं? मग माणूस यार आजारी नाही पडू शकत का? म्हणजे काय माणूस लोखंडाचं थोडी बनलेलं आहे. आणि मी आता जॉबवर काहीच क्लिप घेत नाही कारण असंही आम्हाला फोन अलाउड नसतो आणि मी फुकटमध्ये प्रमोशन का बरं करून देऊ कोणत्या प्रॉडक्टचं की हे प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्ट आहे म्हणून मी व्हिडिओज घेत नाही. जेव्हा पैसे देतील तेव्हा प्रमोशन करेल. आणि मूड खराब असला की जायचं बेलाकडे, मोबाईलकडे जाऊन बसायचं. ती भलेही बोलत नसली पण तिच्याजवळ जाऊन बसायचं, मूड असाही फ्रेश होऊन जातो. आणि जसं तुम्ही व्हिडिओत बघितलं की मी आता मॅगी घेऊन आली होती, तर माझ्या डोक्यात होतं की मॅगी बनवायची. पण हे नव्हतं की मी वेगळ्या पद्धतीने बनवेल. म्हणजे मी किती महिन्यापासून महिने नाही वर्ष झाली त्या रेसिपीला येऊन. ती काहीतरीच बोलतात तिला ऑइल वगैरे टाकून बनवतात. तर म्हटलं चला आपण आज ट्राय करून देऊ. तर काय मला शानपट्टी सुचली की मी ती मॅगी बनवली आणि स्टॅटिक वगैरे काही नसतं माझं. स्टीलचं भांडं, स्टीलची प्लेट घ्यायची, सर्व करायचं आणि त्यातच खायचं आणि त्यातच बनवायचं. जास्त काही नाही, फक्त मॅगी वगैरे बॉईल केली, सर्व मसाले घेतले, लसूण मिरची घेतली आणि त्याच्यावर गरम गरम ऑइल टाकलं. त्यानंतर त्याला थोडं मिक्स वगैरे करून मॅगीचंच थोडंसं पाणी त्यात मिक्स केलं जेणेकरून ते चांगलं मिक्स होईल आणि त्याच्यात मॅगी ॲड करून दिली. आता मला वाटलं की थोडीफार तर चांगली होईल कारण फर्स्ट टाईम ट्राय केली होती. थोडी तर चांगली बनेल 50%, पण मी जेव्हा ती खाल्ली म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत, पूर्ण कच्चा कच्चा मसाला लागत होता म्हणून छानपट्टी खराबही नाही. जे येतं तेच इज्जतीत बनवून खाऊन घ्यायचं. त्याने तर मी दीदीला म्हणत होते की तू काय आता ती मॅगी. पण एवढं होऊन मी मॅगी सोडली आणि त्याच्यात परत पाणी टाकलं, परत थोडासा मसाला टाकला, त्याला गरम केलं आणि ती मॅगी खाल्ली. तर थोडीफार बेटर वाटत होती. ती सरळ खाल्ली आणि ही इथे एकटी एकटी काय खात राहते म्हणजे विचारत पण नाही. माझी मोठी बहीण आहे सर्वात. आणि इथं माझं फ्रस्ट्रेशन बाहेर निघत होतं रात्री जॉबवरून. एकतर पेमेंट देता एवढा चुल्लू भरसा म्हणजे त्याच्यात काही होतही नाही महिनाभर, तर 2 दिवसात तो पेमेंट संपून जातो. आणि मला असं वाटतं तुम्ही इथेच नाही कोणत्याही जॉबला जा तरी सर्वांचं हेच रडगाणं राहतं. कोणताही एम्प्लॉय असो, कोणताही काम करणारा माणूस असो, कोणीही असो, त्याचं हेच रडगाणं राहतं मला असं वाटतं. म्हणून तुम्ही कुठेही जा, काही करा, तुम्हाला काम करणंच आहे, नाही करणे, कारण ते लोक तुम्हाला पे करतात त्या गोष्टीचं. और मेरे को ऐसा लग रहा है कि आज के लिए बहुत 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 हो गया. मिलते हैं अभी कल. बाय.